सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही. सर्वांना माझा नमस्कार. मी दुर्वा निलेश आजबे, इयत्ता 5वी तुकडी ब. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मी आज तुम्हाला एका अशा महान व्यक्तीबद्दल सांगणार आहे त्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते शहाजीराजे व जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चलाख बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली. वडील शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. त्या दृष्टीने विजय गौड सुरू झाले. मावळ्यांसोबत राणेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली. जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमी कामा व दृढ शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. सर्वांना न्यायाने, सर्वधर्म समभाव, स्त्रियाप्रती आदर या न्यायाने वागले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. शिवरायांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला नवी प्रेरणा व उत्साह देतात. अशा कतुंगा राजाबद्दल बोलताना माझे शब्द हे बरे पडतात. शब्द हे बरे पडते अशी शिवबाईंची कीर्ती, अशी शिवबाईंची कीर्ती. राजा शोभुर दिशे जगती असे ते शिवछत्रपती असे ते शिवछत्रपती. अशा या थोर महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.